नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र माने, राज्यकर निरीक्षक 2017 बॅच. तुमचं आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आणि तुमची बऱ्याच दिवसाची डिमांड होती की कंबाईंड पूर्वपरीक्षा झाली आहे सर, आम्हाला चांगले मार्क्स आलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही मुख्य परीक्षेचं कसं काय प्रिपरेशन करायचं, काय गोष्टी आम्ही काळजी घेतली पाहिजे, कोणते रेफरन्सेस वापरले पाहिजेत, कशी स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे इन शॉर्ट, आणि पुढचे जे 2-3 महिने आहेत त्यांचा आम्ही कशा पद्धतीने वापर करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासंदर्भातला आजचा व्हिडिओ आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण काळजीपूर्वक पहा की आत्ताचा जो मुख्य परीक्षेचा सिलेबस आलेला आहे तो मुख्य परीक्षेचा सिलेबस हा बऱ्यापैकी पूर्वपरीक्षेच्या सिलेबसशी साधर्म्य दाखवणार आहे. आणि त्याच्यामुळे हा जरी सिलेबस तुम्ही व्यवस्थितरित्या केला अंमलबजावणी, त्याच्यातलं मराठी इंग्लिश वगळता बाकी ऑलमोस्ट सगळा सिलेबस हा तुमच्या पूर्वपरीक्षेला जसाच्या तसा कॉपी पेस्ट आहे. त्यामुळे मुलांनी ही बाब लक्षात घ्या की हा सिलेबस जरी मुख्य परीक्षेचा असेल तरी आज मी जे काही गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी तुम्हाला डेफिनेटली पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आता सगळ्यात पहिलं आहे कंबाईंड मुख्य परीक्षा 2023ला जो सिलेबस आला आहे तो 6-7 महिन्यापूर्वी आयोगाने अपडेट केलेला सिलेबस आहे. आणि त्या सिलेबसमध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, त्या सिलेबसमध्ये आयोगाने काय प्रयत्न केलेला आहे तर जुन्या पद्धतीला त्यांनी पूर्ण बाजूला सारलं आहे आणि एक नवीन सिलेबस इंट्रोड्यूस केला आहे. नवीन सिलेबस इन द सेन्स मला काय म्हणायचं आहे, तर पूर्वी कसं असायचं, PSIचा मुख्य परीक्षेचा सिलेबस असेल तर त्याच्या मुख्य परीक्षेमध्ये लॉ किंवा IPC CRPC म्हणजे भारतीय थंड संहिता असेल किंवा फौजदारी संहिता असेल त्याला जास्त वेटेज होतं. बॉम्बे पोलीस ॲक्टला काही प्रश्न विचारले जायचे. सो जवळपास 50-55 क्वेश्चन हे तुमचे लॉ संदर्भातले असायचे पेपर 2मध्ये. आणि ASOचा पेपर असेल तर तिथे पॉलिटीचे प्रश्न जास्त असायचे. STAचा पेपर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठले प्रश्न जास्त बघायला मिळायचे, इकॉनॉमिक्सचे. सो तो जो पॅटर्न होता तो आयोगाने पूर्ण बाजूला सारलाय. आणि आता काय सांगितलंय त्यांनी, ग्रुप बीची परीक्षा असो नाही तर सीची परीक्षा असो, मुख्य परीक्षेमध्ये आम्ही तुम्हाला एक जनरलाइज सिलेबस विचारणार आहे. तुम्ही कुठल्या परीक्षेसाठी तयारी करताय ते मॅटर नाही करत आहे. ती STA असो, ASO असो नाही तर PSI असो, त्यांच्या मुख्य परीक्षांमध्ये सिलेबस कॉमन राहणार आहे. आणि तो कॉमन सिलेबस इतका कॉमन आहे की त्यातले बरेचसे घटक ऑलरेडी तुम्ही पूर्वपरीक्षेला केलेले असतात. त्यामुळे गोंधळून जायची काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही ज्या गोष्टी केल्यात त्यालाच शार्प करायचं आहे, त्याच गोष्टींना व्यवस्थितरित्या आपल्याला बघायचं आहे. आणि तेच आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे की तुम्ही काय काय गोष्टी व्यवस्थितरित्या केल्या म्हणजे तुमचा हा सिलेबस व्यवस्थितरित्या कव्हर होईल. सो आपण सगळ्यात पहिलं सुरुवात करताना तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो, मराठी आणि इंग्लिश याच्यावरती जास्त क्वेरी आलेल्या आहेत. मराठी आणि इंग्लिश याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल 50-50 असं वेटेज दिलेलं आहे त्यांनी. पूर्वी कसं होतं, ज्यावेळेस मी 2017-18च्या दरम्यान तयारी केलेली, पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा दिलेल्या, त्यावेळेस मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला 60-40 असं वेटेज होतं. 60 क्वेश्चन मराठीचे यायचे, 40 क्वेश्चन इंग्लिशचे यायचे आणि त्याद्वारे आम्ही आमची प्लॅनिंग करत होतो. आता त्यांनी काय केलं, ह्या पेपरमध्ये थोडंसं रिडक्शन केलं आहे मराठीमध्ये आणि 50-50 क्वेश्चन विचारणार आहेत. आणि दुसरी गोष्ट चेंजेस काय केले तर एक प्रश्न माझ्या वेळेस 1 मार्काला होता, तो आता 2 मार्काला केला. सो तो मोठा मॅटर नाही आहे. फक्त महत्त्वाचं काय, प्रश्नांची संख्या किती आहे. तर यावेळेस मराठी आणि इंग्लिश हे 50-50 क्वेश्चन आहेत. यावेळेस मराठी आणि इंग्लिश हे 50-50 क्वेश्चन असल्यामुळे काय होतंय, चेंजेस हा सकारात्मक जरी असला तरी तो चॅलेंजिंग आहे हे लक्षात घ्या. कारण 60 क्वेश्चन मराठीचे आणि 40 प्रश्न इंग्रजीचे करताना सोपं होतं थोडंसं. याचं कारण असं आहे, मराठीचे प्रश्न जास्त वेगात करता येतात कारण ती आपली मातृभाषा असते, आपण पहिल्यापासून त्याचं व्याकरण अभ्यासलेलं असतं. परंतु महाराष्ट्रातल्या मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला तो इंग्लिश ग्रामर जो आहे तो पार्ट थोडा अवघड जातो. आणि मग म्हणून त्याचे 40 प्रश्न आणि हे 60 प्रश्न टॅकल करायला थोडं इझी वाटत होतं. परंतु आता जर 50-50 डिव्हिजन असेल, राज्यसेवा मुख्यला सुद्धा असंच असतं मराठी इंग्लिशला, त्यावेळेस असं बघायला मिळतं की ज्यावेळेस 50 प्रश्न मराठी आणि 50 प्रश्न इंग्लिशचे येतात त्यावेळेस ते टास्क थोडं चॅलेंजिंग होतं. आणि ते टास्क फेस करताना मराठीचे 50 प्रश्न लवकर करून इंग्लिशच्या प्रश्नांना तो ड्यू टाईम द्यायचा, हे आपलं महत्त्वाचं उद्दिष्ट ठरणार आहे. आणि हे ज्यांना जमेल त्यांनाच मराठी इंग्लिशचा पेपर व्यवस्थितरित्या कव्हर होईल. अदरवाईज मराठी इंग्लिशचा पेपर कव्हर होत नाही. बरेचसे प्रश्न राहतात आणि गडबडीमध्ये चुकीची उत्तरं मार्क करून आपल्याला मग स्कोर येत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मराठी इंग्लिशच्या पेपरमध्ये स्कोर येणं अत्यावश्यक आहे. पेपर 1मध्ये स्कोर आला तर तुमचे तितक्याच पटीने पास होण्याचे चान्सेस वाढतात. तुम्ही कधी प्रिव्हियस रिझल्ट्स बघितले असतील तर त्याच्यात तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल, पास झालेल्या कॅन्डिडेटला पेपर 1 म्हणजे जो मराठी इंग्लिशचा पेपर आहे त्याच्यामध्ये जास्त स्कोर आलं आहे. ऑलमोस्ट त्यांचे स्कोर 75, 70, 80 किंवा बऱ्याच लोकांचे 80 क्रॉससुद्धा झालेले आहेत. त्यामुळे जितका याच्यात जास्त स्कोर करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. कारण इथे जर स्कोर आला तरच तुम्ही व्यवस्थितरित्या या रेसमधून
पास होऊन बाहेर निघू शकता. त्यामुळे लक्षात घ्या, GS मध्ये स्कोर तुम्हाला एक ॲव्हरेजच करता येणार आहे, कारण बऱ्याच मुलांचे स्कोर तिथं काही ठिकाणी स्टक होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला स्कोर करण्याचा एरिया कोणता चांगला आहे, तर मराठी इंग्लिश. तर मराठी इंग्लिशचा सगळ्यात बेस्ट पहिला का सोर्स आहे तो म्हणजे मराठीच्या बाबतीत तुम्ही करू शकता मो. रा. वाळंबे यांचं पुस्तक. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला विचारलं, पास झालेल्या विद्यार्थ्यांना विचारलं किंवा अंडर प्रोसेस असणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारलं, सगळे तुम्हाला मो. रा. वाळंबे ह्या पुस्तकाचंच रेफरन्स देतील. त्या व्यतिरिक्त इन ॲडिशन टू तुम्हाला इतर पुस्तकं सांगितली जातील, पण माझं असं पर्सनल मत आहे की मो. रा. वाळंबे सरांचं पुस्तक जे आहे ते सफिशियंट आहे. फक्त एकच पुस्तक तुम्ही फोकस करा, पण ते पुस्तक इतक्या चांगल्या पद्धतीने करायचं आहे की त्या पुस्तकातला बारीक बारीक गोष्टी, बारीक बारीक मुद्दे पाठ झाले पाहिजेत, बारीक बारीक पॉईंट्स आपल्याला माहिती पाहिजेत, कोणत्या ठिकाणी कोणता पॉईंट आहे इथपर्यंत आपण ते गेलो पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो, मो. रा. वाळंबे सरांच्या पुस्तकातले प्रश्न 50 पैकी तुम्हाला 45च्या आसपास किंवा त्याच्यावरती बोललात 50 पैकी 50 तरी अतिशयोक्ती होणार नाहीये. ॲज इट इज कॉपी पेस्ट केलेले असतात. त्यामुळे तुम्हाला ते पुस्तक जर व्यवस्थित झालं तर मराठीमध्ये स्कोर करता येतो. दुसरा प्रश्न मुलांचा येतो, सर मराठी व्होकॅब्युलरीसाठी आम्ही मो. रा. वाळंबे सरांचं ॲडिशनल पुस्तक वापरू की जे ऑलरेडी मो. रा. वाळंबे सरांच्या पुस्तकात व्होकॅब्युलरी दिली आहे, म्हणजे समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल, वाक्प्रचार असतील, तर मग आम्ही याच्यासाठी काय करू? तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर फक्त मो. रा. वाळंबे सरांचं जे मी पुस्तक सांगितलं त्याच्यात शेवटी जे दिलेलं व्होकॅब्युलरी आहे तितकंच चांगलं करा. तुमच्याकडे जर अतिरिक्त वेळ असेल, हे सगळं तुमचं झालेलं असेल ऑलरेडी, तर तुम्ही मो. रा. वाळंबे सरांचं जे ॲडिशनल पुस्तक आहे व्होकॅब्युलरीचं ते करा. अदरवाईज तुम्ही त्याला उगीचच वेळ घालवण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त एका पुस्तकावरती कमांड घ्या. मी तुम्हाला ॲश्युरिटी देतो, मो. रा. वाळंबे सरांच्या पुस्तकातून तुमचे बरेचसे क्वेश्चन चांगल्या पद्धतीने तुमचा पेपर मो. रा. वाळंबे सरांच्या पुस्तकातून कव्हर होईल. काही मुलांनी इतर पुस्तकं वापरली असतात, जसं की शिंदे सरांचं पुस्तक वापरलं असेल किंवा अजून कोणाचं पुस्तक वापरलं असेल. तुम्ही कंटिन्यू करू शकता, पण मला असं सांगायचं आहे तुमच्यापर्यंत की एका पुस्तकावर चांगली कमांड घ्या, जेणेकरून तुम्हाला मार्क जास्तीत जास्त येतील. आणि 1 तासाचा पेपर असल्यामुळे तुम्हाला तिथे वेग जास्त महत्त्वाचा आहे. कंटेंट बऱ्याच लोकांना येणार आहे, परंतु वेग महत्त्वाचा आहे. स्पीड आणि ॲक्युरेसी यांचा जर बॅलन्स झाला तर तुमचा मराठी इंग्लिशचा पेपर एक्झिक्यूट होणार आहे. तर ही गोष्ट लक्षात तुम्ही ठेवायची. सो मराठीचं मी तुम्हाला जास्त रेफरन्सेस देणार नाही. मो. रा. वाळंबे सरांचं रेफरन्स आहे. 50 क्वेश्चन जे आहेत ते तुमचे ऑलमोस्ट तिथून कव्हर होतील. याला जोड कशाची द्यायची? जुन्या आलेल्या प्रश्नांची, म्हणजे आयोगाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची तुम्ही जोड देऊ शकता. कसं सुरुवात करायचं? तर जे 2022 पासून मागे जे पेपर झालेत ते सोडवत जायचं, त्याच्यातले मराठीचे प्रश्न कसे आलेत ते बघत राहायचं, आणि ते प्रश्न आणि तुमचं मो. रा. वाळंबे हे एकत्रितरित्या जर तुम्ही केलं तर मराठीमध्ये तुम्ही 45+ स्कोर करू शकता 50 पैकी. आणि त्याच्यासाठी वेळ किती द्यायचा हे लक्षात घ्या. तुमच्या 1 तासामधले 20 ते 25 मिनिटं फक्त तुम्ही मराठीच्या प्रश्नांना दिले पाहिजेत, आणि राहिलेले जे 30-35 मिनिटं आहेत, रादर 40 मिनिटं तुम्ही इंग्रजीला द्यायचेत. इव्हन 50-50 क्वेश्चन समान असले तरी अर्धा तास द्यायचा नाही आहे, कारण मराठीला अर्धा तास दिला तर इंग्लिशला अर्धा तास सफिशियंट ठरणार नाही. त्यामुळे तुम्ही इथं नोट करा ही गोष्ट. मराठीसाठी तुम्ही 20 ते 25 मिनिटामध्ये तो पेपर कव्हर करायचा आहे, 50 क्वेश्चन मराठीचे. आणि राहिलेले जे प्रश्न आहेत इंग्लिशचे त्याच्यासाठी तुम्हाला ॲटलिस्ट 35 ते 40 मिनिटं लागणार आहेत, कारण तिथं वेळ लागतो विचार करायला, आणि तुमच्या इंग्लिशला सुद्धा तुम्हाला ड्यू टाईम भेटला पाहिजे आणि तिथे क्वेश्चन आले पाहिजेत. काही मुलं जर अशी स्ट्रॅटेजी करत असतील की आम्ही मराठीला 50 पैकी 50 आणू आणि इंग्लिशला थोडे इकडे तिकडे करू, नाही होत अशा गोष्टी वर्कआउट. त्यामुळे लक्षात घ्या, मराठीसोबतच इंग्लिशला तितका ड्यू टाईम मिळवायचं आहे आणि इंग्लिशला सुद्धा आपल्याला वर्कआउट करायचं आहे. ह्यामध्ये मराठीचं मी बऱ्यापैकी सांगितलं आहे असं मला वाटतं. PYQ आणि मो. रा. वाळंबे फोकस इथे ठेवायचा. इतर काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये टाका, मी त्याचं सुद्धा तुम्हाला आन्सर देईन. दुसरी गोष्ट आहे इंग्लिश. विद्यार्थी 2 प्रकारचे असतात. एक आहेत त्यांना इंग्लिश खूपच कच्चं आहे किंवा त्यांना खूपच माहिती नाही आहे इंग्लिशची. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, पहिलं मराठी वाचून घ्या आणि मराठीच्या आधारावरती तुम्ही इंग्लिशला बिल्टअप करा. कसं? मी तुम्हाला उदाहरण सांगतो. मराठीचं जेवढं ग्रामर आहे ते बऱ्यापैकी इंग्लिशला ॲज इट इज कॉपी पेस्ट आहे. कसं? समजा मराठीमध्ये तुम्ही नामे चॅप्टर वाचताय, नाम चॅप्टर वाचताय, तर त्याचंच इंग्लिश व्हर्जन तुम्हाला नाऊन आहे, आणि बऱ्यापैकी इकडं जे वर्गीकरण नामांचं आहे तेच तुमचं क्लासिफिकेशन ऑफ नाउन्स आहे. त्यामुळे मराठीचं बरंचसं ग्रामर तुमचं इंग्लिशमध्ये तुम्हाला सेम वाटतं. त्यामुळे पहिलं मराठीचं ग्रामर घ्यायचं आणि तसंच तुम्ही इंग्लिशच्या ग्रामरला पॅरल जाऊ शकता. नावं बदलतात फक्त. इकडे नामं बोलले तर इकडं नाऊन बोलतात, तिकडे सर्वनाम म्हणाले तर इकडे प्रोनाऊन म्हणतात, तिकडे विशेषण म्हणाले तर तिकडे ॲडजेक्टिव्ह म्हणतात. पण बऱ्यापैकी गोष्टी समानता असते याच्यामध्ये. त्यामुळे करताना व्यवस्थित ह्या गोष्टी स्ट्रॅटेजिकली करा. तुम्ही खूप प्रिमेटिव्ह असाल तर मला असं वाटतं तुम्ही MJ शेख सरांचं जे पुस्तक आहे
ते बेटर आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकाला पॅरलल गोष्टी दिल्या. त्यामुळे तुम्हाला जर ते पुस्तक बेटर राहिलं तर एम जे शेखमधून मी सुरुवातीला केलेलं. माझं इंग्लिशसुद्धा एवढं काही खास नव्हतं. एम जे शेख सरांचं जे पुस्तक आहे तिथून मी इंग्लिश केलेलं, कारण बऱ्यापैकी ते मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकाला पॅरलल आहे. ज्यांचं इंग्लिश थोडंसं चांगलं आहे त्यांनी काय करू शकता, तुम्ही पालेनसुरी सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा तुम्ही दुसरं एक पुस्तक मी सांगेल, रेन अँड मार्टिन. सो या दोन्हीपैकी कुठलंही एक पुस्तक वापरा, बेटर राहील तुमच्यासाठी. तर ज्यांचं इंग्लिश ओके आहे त्यांनी ही वापरा, आणि ज्यांचं इंग्लिश प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये आहे, खूप कच्चं आहे, त्यांनी मग एम जे शेख सरांचं पुस्तक वापरू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यात सांगायला आवडेल, PYQs वरती खूप जास्त फोकस ठेवा इंग्लिशमध्ये सुद्धा, कारण इंग्लिशमध्ये जे PYQs आले ते बऱ्यापैकी रिपिटेशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. स्पेशली व्होकॅब्लरीमध्ये इंग्लिशचे 2 पार्ट येतात ग्रामरमध्ये. एक म्हणजे तुमचा पारंपरिक जे व्याकरण आहे ते, आणि दुसरं म्हणजे शब्दसमूह किंवा व्होकॅब्लरी ज्याला तुम्ही म्हणता. व्होकॅब्लरी कुठून करायचा हा सगळ्यात मोठा गहन प्रश्न उमेदवारांचा असतो, आणि तोच प्रश्न सारखा हायलाईट होतो. तुम्हाला सांगायला आवडेल, व्होकॅब्लरी ही एका दिवसात तयार होणारी किंवा एका आठवड्यात तयार होणारी कॉन्सेप्ट नाहीये. तुम्हाला खरंच जर चांगले मार्क्स असतील आणि तुम्ही खरंच मुख्य परीक्षा देण्याच्या पात्रतेच्या असाल असं तुम्हाला वाटतंय, तर तुम्ही आत्तापासूनच व्होकॅब्लरी बिल्डअप करायला सुरू. त्यामुळे व्होकॅब्लरी ही अशी गोष्ट नाही की तूप खाल्लं की रुपेल, त्याला वेळ लागतो, आणि ह्या गोष्टी तुम्ही नोटीस करून ठेवा. कुठून करायची व्होकॅब्लरी, तर याच्यासाठी मी तुम्हाला सोर्स सांगेल. मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं आहेत, परंतु मला असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा हे जे एम जे शेख सरांचं पुस्तक आहे किंवा पालेनसुरी सरांचं पुस्तक आहे, त्याच्यात व्होकॅब्लरीच्या काही गोष्टी दिल्या. जसं मोरा वाळंबेंचं मी तुम्हाला रेफरन्स दिलं, ज्याच्यात व्होकॅब्लरी मराठीचं दिलंय, सेम इंग्लिशचं व्होकॅब्लरी तिथं सुद्धा दिलंय. पहिले ते कव्हर करा, आणि ते तुमचं चांगलं कमांड आल्यानंतर जुने प्रश्न जे आहेत ज्यांच्यामध्ये व्होकॅब्लरी ऑलरेडी विचारून झाले पेपर्समध्ये, ती व्होकॅब्लरी चांगली कमांड करा. आणि हे सगळं झालं आणि तुमच्याकडे अतिरिक्त वेळ राहतोय, तर तुम्ही रेफरन्सेसमध्ये इतर पुस्तकं वापरू शकता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला व्होकॅब्लरी एक्स्ट्रा करता येईल. मला असं वाटतं की जर तुमच्याकडे एक्स्ट्रा टाइम राहिला तर तुम्ही यूट्यूबवरून स्टाफ सिलेक्शन कमिशनचे CGL किंवा CHSL ह्या ज्या परीक्षा घेतल्या जातात, त्यांचे जे आलेले ऑलरेडी जे व्होकॅब्लरी असतात त्याच्यावरती भरपूर सरांनी व्हिडिओ बनवलेत किंवा मॅडमनी व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते तुम्ही रेफरन्स म्हणून वापरू शकता. आणि त्या पुस्तकांच्या रेफरन्स किंवा त्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही तुमची व्होकॅब्लरी अजून एनरिच करू शकता. पण हे कधी करायचं आहे, ज्यावेळेस तुमची व्होकॅब्लरीचे ऑलरेडी PYQ सोडून झालेत, ऑलरेडी विचारल्या गेलेल्या व्होकॅब्लरी तुमच्या चांगल्या झालेल्या आहेत, आणि तुमचे जे ऑलरेडी जे बुक आहे त्याच्यामध्ये दिलेल्या व्होकॅब्लरी चांगल्या आहेत, तर हे करायचं. अदरवाईज हे प्रयोग करायचे नाहीत. ऑलरेडी विचारली गेलेली व्होकॅब्लरी खूप जास्त प्रमाणात रिपीट होते, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो, आणि तुम्ही पाहिजे तर स्वतः चेक करा, जुन्या प्रश्नांचं ताडून पहा. तुम्हाला बरीचशी व्होकॅब्लरी ही रिपीट झालेली बघायला मिळेल. सुरुवातीला ज्यांचा बेस चांगला नाही त्यांनी बेस बिल्टअप करा, आणि नंतर त्याच्यावरती थोडा कंटेंट ॲड करत एनरिच करा. डायरेक्टली तुम्ही कुठल्याही हायर लेवलला जाण्याचा प्रयत्न करू नका, तुमचा फज्जा उडू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या. ज्यांचं इंग्लिश ग्रामर चांगलं आहे त्यांनी मराठीकडे फोकस करा. काही मुलं म्हणतात सर आमचं मराठी चांगलं आहे, इंग्लिशकडे फोकस करा. तुम्हाला काही करून दोन्ही ग्रामरचे विषय बॅलन्स ठेवायचे आहेत, हे लक्षात घ्या. कोणत्याही पद्धतीने एक विषय स्किप करून दुसऱ्याकडे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क आणून सुद्धा तुम्ही पास होण्याच्या चान्सेस कमी होतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे अशा पद्धतीने आपण मराठी इंग्लिशची स्ट्रॅटेजी करू शकतो. PYQ मराठी इंग्लिशचा बेस आहे, तो पहिला व्यवस्थितरित्या कमांड घ्या, आणि नंतर तुम्हाला जर एक्स्ट्रा काही टेस्ट सिरीज लावायच्या असतील, एक्स्ट्रा कोणाकडून मार्गदर्शन घ्यायचं असेल तर घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे की सर आम्ही मराठी इंग्लिशला कोणाचं क्लासेस करू का? तो तुमचा पर्सनल प्रश्न आहे. तुम्ही कोणाचे क्लासेस करायचे की नाही हे तुम्ही ठरवा. मी काही त्याच्यामध्ये रिकमेंडेशन देऊ शकत नाही आहे. तुम्ही तुमच्या याच्यावरती ठरवा की तुम्हाला खरंच गरज आहे का क्लासेसची, तर तुमचे पॅरामीटर्स काय आहेत. तुम्हाला पुस्तक वाचून कळत नाही आहे का? पुस्तक वाचल्यानंतर जर कळत असेल तर क्लासेसची आवश्यकता नाही आहे. परंतु जर तुम्हाला नाहीच कळत आहे तर तुम्ही क्लासेसचा अप्रोच करू शकता. आता कोणते क्लासेस लावायचे याच्याबद्दल मी मार्गदर्शन करणार नाही, कारण प्रत्येकाचे ॲस्पेक्ट वेगळे आहेत. त्याच्यामध्ये माझं जास्त फियास्को होऊ शकतो, त्यामुळे मी त्याच्याबद्दल काही कोणत्या पद्धतीचं मार्गदर्शन करणार नाही. तुम्ही ठरवा कुठला क्लास तुम्हाला चांगला वाटतो. फीस आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या विचारात घ्या. नेक्स्ट आहे आपल्याकडे याचे सर प्रश्न किती येणार आहेत? मराठी इंग्लिशचे प्रश्न 100 असणार आहेत, आणि त्यांचे गुण 200 असणार आहेत. याचा अर्थ काय? तुमचा एक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहे. ती गोष्ट लक्षात ठेवा. एक प्रश्न 2 मार्काला, परंतु प्रश्न 100च राहणार आहेत. वेळ असणार आहे तुमच्याकडे 1 तास, आणि 1 तास हा खूप क्रुशियल असतो. तुम्हाला ऑलरेडी कळलंय कंबाईनच्या पूर्वपरीक्षेत की 1 तासाचं मॅनेजमेंट जर नाही जमलं तर काय गडबड होऊ शकते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 1 तासामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत. GS2 मध्ये त्यांनी जे दिलंय, पहिला टॉपिक दिलाय त्यांनी जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, आणि दुसरा सेपरेट टॉपिक त्यांनी दिलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी अंकगणित शब्द वापरलेला आहे, म्हणजे मॅथ्स जे नॉर्मल असतं ते. तर ज्या अर्थी त्यांनी हे शब्द वापरले, तुम्ही बघितलं असेल कंबाईन पूर्वला त्यांनी 20 प्रश्न याच्यावरती विचारले,
आणि 20 प्रश्न ज्यावेळेस ते विचारतात याच्यावरती, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या, मुख्य परीक्षेला पण ते 15 ते 20 क्वेश्चन याच्यावरती विचारणार आहेत. तुम्ही पूर्व परीक्षेला जर बघितलं असेल तर मॅथ्स रिझनिंग काही तेवढ्या डिफिकल्टी लेवलचं नव्हतं. त्यामुळे जर तुम्ही फोकस केला मॅथ्स रिझनिंगवरती तर जास्तीत जास्त मार्क येण्याची संभावना आहे. परंतु याच्यासाठी तुमचा स्पीड महत्वाचा आहे. आता तुम्ही जे 20 क्वेश्चन आलेले पूर्व परीक्षेला, त्याच्यातले ऑलमोस्ट 12-13 क्वेश्चन 12-13 मिनिटात येण्यासारखे होते. त्यामुळे ज्यांना हे गोष्टी जमतात आहे त्यांनी हे व्यवस्थितरित्या करा. दुसरी गोष्ट तुम्ही एक कुठल्या पुस्तकातून करू शकता. मला असं वाटतं की या लेवलचं जर मॅथ्स रिझनिंग येते पूर्व परीक्षेच्या लेवलचं आत्ताच्या, तर ते तुम्ही नॉर्मल पुस्तकांमधून करू शकता. जे अनिल अंकलगी सरांचं पुस्तक आहे किंवा पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक आहे किंवा तुम्ही स्कॉलरशिपची जी गणितं केली त्या लेवलची ही गणितं होती. महत्वाचं असं आहे की त्यांना अशी अपेक्षा आहे की ते वेळेत झालं पाहिजे आणि वेळेत करायचं असेल तर ते तुम्हाला अशाच पद्धतीची गणितं विचारणार आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही पीवायक्यूचा याच्यामध्ये वापर करू शकता, पण जुने जे पीवायक्यू आहेत तेच वापरा जास्तीत जास्त प्रमाणात, म्हणजे तुम्हाला जास्त पुस्तकांचा वापर करायची आवश्यकता पडणार नाही. पुस्तकं कोणती वापरायची हे मला विचारू नका, कारण की पुस्तकं मी तुम्हाला रिकमेंड केली तरी त्याच्यातून तुम्ही जास्त काही करणार नाही. तुम्ही कुठलंही पुस्तक मार्केटमधून जे तुम्हाला तुमचे मित्रमंडळी किंवा ज्यांनी ऑलरेडी वापरले त्यांनी जर सजेस्ट केलं तर घ्यायचं असेल तर घ्या. पण मला वाटतं त्यापेक्षा बेस्ट आहे तुमच्याकडे जे जुने प्रश्न आहेत तेवढे सोडवा, तेवढे पुरेसे ठरतील. पीवायक्यूच्या आधारावरती तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेऊ शकता. त्यांचे टॉपिक सिलेक्ट करायचे, ज्या टॉपिकवरती जास्तीत जास्त प्रश्न येतात, ते दरवर्षी प्रश्न रिपीट होतात ते टॉपिक लिहून काढायचे, त्या टॉपिकला वर्कआउट करायचं, त्या टॉपिकवरती काम करायचं. कसं करायचं, तुम्हाला यूट्यूबवरती भरपूर रिसोर्सेस आहेत. तुम्हाला जर वाटत असेल की नाहीच मला जमत आहे तर एखादी कोणत्या तरी सरांची क्लास करून टाका. आणि ते केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी असं झालं पाहिजे की तुम्हाला 20 जर क्वेश्चन आले तर तुम्हाला 12 ते 15 क्वेश्चन जमले पाहिजेत ॲटलिस्ट, आणि वेळेत जमले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. आणि त्यासाठी स्पीड, त्यासाठी ॲक्युरेसी महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे त्याच्यावर काम करा आणि हे थ्रूआउट काम करा. पुढचे 3 महिने 4 महिने जे तुमचे मुख्य परीक्षेपर्यंत आहे त्याच्यामध्ये दररोजच्या शेड्यूलमध्ये एक दिवस आड तुमचं हे आलं पाहिजे आणि त्यानंतरच तुम्हाला त्याच्यावरती कमांड येईल. 2 गोष्टी ह्या डेली बेसिसवरती ठेवा. मी पाहिजे तर टाइम टेबलवरती दुसरा व्हिडिओ टाकेन 4 जून नंतर. पण आत्ता एवढंच सांगतो, मॅथ्स रिझनिंग आणि गणित, जनरल इंटेलिजन्स जे आहे ते आणि व्होकॅब्युलरी, ह्या गोष्टी तुम्ही जर डेली बेसिसवरती ठेवल्या तर तुम्हाला ते वर्कआउट होतील पुढचे 3-4 महिने. नाहीतर तुम्ही जर असं म्हणाला की एक्झामच्या अगोदर 1 महिना मी करेन तर हे होणार नाहीये. त्यामुळे हे तुम्हाला लॉंग टर्म 3-4 महिन्याच्या कालावधीत करायचं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे, आणि याच्यावरती किती प्रश्न येतील सर, तर याच्यावरती जवळपास 20 क्वेश्चन यायला बसलेले आहेत. त्यामुळे 100 पैकी 15 ते 20 क्वेश्चन तुम्हाला अंकगणित, बुद्धिमापन चाचणी याच्यावरती येतील. त्यामुळे ही गोष्ट मोठी आहे. नॉर्मली 10 ते 15 प्रश्न यायचे पहिले, पण तुम्हाला आता स्ट्रॉंगली असं वाटतंय त्यांच्याकडून की 15 ते 20 क्वेश्चन येणार आहेत. आणि याला तुम्ही निग्लेक्ट करू नका. ज्यांचं कच्चं आहे त्यांनी ह्या 2-3 महिन्यात, 4 महिन्याच्या कालावधीमध्ये डेली बेसिस जर केलं तर मला असं वाटतं तुम्ही पास होण्या इतकं मात्र करू शकता. त्यामुळे असं नका समजू की माझी ती दुखरी नस आहे किंवा कमजोर आहे आणि मला नाही जमणार. करायचं आहे, पर्याय नाही. जर पूर्व परीक्षेला मार्क आले चांगले आणि तुम्हाला वाटतंय तुम्ही मुख्य परीक्षेला बसाल तर डेफिनेटली आत्तापासूनच सुरुवात करा. आणि 4 जूनला जे अपियर होणार आहेत परीक्षेला राज्यसेवेच्या, पाहिजे तर 4 जून नंतर तुम्ही याची अंमलबजावणी करू शकता. ठीक आहे. पुढच्या मुद्द्याकडे येऊया, करंट अफेअर्स. नेहमीसारखा आपल्या टॉपिकचा भाग आहे. करंट अफेअर तुम्ही काय वेगळं करणार आहे, तुम्ही ऑलरेडी जे मुख्य परीक्षेला पूर्व परीक्षेला वाचलेलं आहे, कंबाईनच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला आता वाचत असाल, हेच तुम्हाला वाचायचं आहे. फक्त काय करणार, ॲडिशन करत जायचं. म्हणजे तुम्ही आता ते ज्यावेळेस मुख्य परीक्षा द्याल सप्टेंबर किंवा काय असेल ते ऑक्टोबरमध्ये, त्यावेळेस तुम्हाला ॲटलिस्ट ऑगस्ट जुलैपर्यंत आत्ताच्या करंट अफेअर्स करायचे. म्हणजे पाठच्या जवळपास 1-1.5 वर्षाचं करंट अफेअर्स वाचायचं आहे. त्यामध्ये ऑलरेडी तुम्ही 2022चं करंट अफेअर पाठ केलेलं असणार आहे. मग तुम्हाला ॲड काय करायचं आहे, 2023चे पहिले जे 6-7 महिने आहेत तेवढे ॲड करायचे तुम्हाला. परंतु करंट अफेअर्स तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचं आहे. मला असं वाटतं की करंट अफेअर्सवरती जवळपास 10 क्वेश्चन येतील, 10 ते 15 क्वेश्चन्स येतील. आणि जर 10 ते 15 क्वेश्चन्स येतात ते करंट अफेअर्सवरती, तर तो सुद्धा लहान एरिया नाही आहे. कुठून करायचं करंट अफेअर्स, तर तुम्ही जे ऑलरेडी मॅगझिन वापरताय, जे ऑलरेडी पुस्तक वापरताय तेच कंटिन्यू करायचं. फक्त त्याला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जीके टुडेची जोड द्यायची. जीके टुडे ही एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती क्विजेस असतात, ज्याच्यावरती करंट अफेअर्स असतात. तुम्ही ते तिथून करू शकता. याच्यासाठी तुम्ही जर कन्फ्यूज असाल तर माझी ऑलरेडी व्हिडिओची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये जाऊन बघा. मी जी करंट अफेअर्सवरती 2 व्हिडिओ बनवलेत. तुम्ही व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये मी माहिती दिलेली आहे आणि कशा पद्धतीने आपल्या आयोगाच्या पेपरमध्ये प्रश्न रिफ्लेक्ट होतात ॲज इट इज ते सुद्धा मी तिथं प्रूव्ह केलेलं आहे. तर ज्यांनी पहिल्यांदा हा व्हिडिओ माझा बघत असतील त्यांनी माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बाकीचे व्हिडिओ सुद्धा चालू शकता. तुम्हाला आवडलं तर तिथे तुम्ही लाईक सुद्धा करू शकता. नेक्स्ट आहे तुमच्याकडे करंट अफेअर्स सोबत RTI आणि RTS. आता जी लोक पहिल्यांदा एक्झाम देणार आहे त्यांच्यासाठी हे नवीन आहे.
परंतु ऑलरेडी ज्यांनी मुख्य परीक्षा दिल्या त्यांच्यासाठी हे मात्र नवीन नाही आहे. 2 कायदे तुम्हाला अभ्यासायचे आहेत. एक आहे राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा अधिकार कायदा 2005चा आणि दुसरा आहे तुम्हाला RTS ज्याला तुम्ही म्हणणारे राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट जो 2015चा आहे. हे दोन्ही कायदे तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि मला असं वाटतं की याच्यावरती 5 ते 10 क्वेश्चन येतील. 10 क्वेश्चन आले तर समजायचं लॉटरी लागली आपल्याला, परंतु 5 क्वेश्चन आले तरी पण आपल्याला 5च्या 5 आले पाहिजेत आणि हे येण्यासारखे आहेत. मी तुम्हाला सांगतो, मला जर पुढच्या महिन्यामध्ये वेळ मिळाला तर मी RTI आणि RTS या दोन्ही याच्यावरती माझ्या नोट्समधले तुम्हाला व्यवस्थितरित्या व्हिडिओ बनवून देईन आणि त्याच्यामध्ये कसं पाठ करायचं ते पण सांगेन. आता सगळ्यात पहिले कुठून करायचा हा प्रश्न असतो, RTI आणि RTS. ह्या दोघांचा सोर्स बेस्ट आहे. सरळ सरळ गुगलवरून RTI आणि RTS यांचे डायरेक्ट कायद्याचे जे PDF आहेत ते डाउनलोड करायचे आणि ते दोन्ही भाषेत आहेत, मराठीत पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. डाउनलोड करायचे, तुम्हाला जी भाषा कन्व्हिनियंट आहे त्यामध्ये डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या आणि प्रिंट काढून घेतल्यानंतर ती प्रिंटच वाचायची आणि त्याच्यामध्ये जे सेक्शन्स आहेत 1, 2, 3, 4 हे व्यवस्थित अभ्यासायचे आणि एकदा वाचून झाल्यावरती त्याच्यावर आलेले प्रश्न बघा जुने. RTI वरती आलेले प्रश्न तर अफाट आहेत. सगळ्या परीक्षांमध्ये RTI कायदा असतो, त्यामुळे इतके प्रश्न तुम्हाला अभ्यासायला मिळतील की ते बघितले तरी RTI पाठ होऊन जाईल. त्यामुळे RTIचे प्रश्न जरी केले तरी तुमचा RTI पाठ होऊन जाईल, इतके ते प्रश्न आहेत. मग राज्यसेवा मुख्य असेल, इतर मुख्य परीक्षा असतील, त्या सगळ्यामध्ये RTI आहे. RTS हा रिसेंट आलेला कायदा आहे, जसं तुम्हाला वर्षवरून कळतंय 2015. त्यामुळे याचा जे समावेश आहे तो नंतरच झालेला आहे 2018-19 नंतर. त्यामुळे हा जो कायदा आहे त्याच्यावरती कमी प्रश्न जरी बघायला मिळाले तरी तुम्हाला अंदाज येईल की RTS म्हणजे राईट टू सर्व्हिसेस म्हणजे सेवा हमी कायदा जो आहे त्याच्यावरती कसे प्रश्न येतात आणि तो सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या त्या PDF मधूनच करा. आणि मी जर व्हिडिओ बनवला तर तुम्हाला मी त्याच्यामध्ये ट्रिक्स आणि ह्या गोष्टी सांगून टाकेन की कसं लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. सो आता सध्यासाठी हा विषय आपल्यासाठी ओके झालेला आहे आणि याच्यात आपल्याला पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे हे लक्षात ठेवायचं. सो RTI आणि RTS मध्ये जवळपास मला असं वाटतं 5 ते 10 क्वेश्चन येतील आणि हे पैकीच्या पैकी 10 आले तर आपली लॉटरी लागणार हे लक्षात ठेवा आणि 10च्या 10 घ्यायचे आपल्याला. नेक्स्ट आहे पॉलिटी. आता पॉलिटी तुमच्यासाठी काय नवीन आहे, पॉलिटी तर तुम्ही ऑलरेडी प्रिलिमला केलंय, मुख्य परीक्षांना केलेलं आहे. सो पॉलिटी आणि टॉपिक पण जर बघाल ना तर पॉलिटीचे कोणतेही टॉपिक त्यांनी नवीन ठेवलेले नाहीत, ॲज इट इज जुनेच टॉपिक आहेत. पण याच्यावरती मला असं वाटतं की जवळपास 10 क्वेश्चन तुम्हाला पॉलिटीवरती येतील आणि 10च्या 10 आले पाहिजेत असा अभ्यास असला पाहिजे. मी तुम्हाला सजेस्ट करेल जे पॉईंट त्यांनी दिलेले आहेत तिथं तेच पॉईंट करायचे आपण, एक्स्ट्रा कुठचाही पॉईंट करायचा नाही. म्हणजे सिलेबसमध्ये त्यांनी जे पॉईंट दिले तेच पॉईंट आपण अभ्यासायचे, स्ट्रॉंग होल्ड त्याच्यावरती घ्यायचा आणि त्यातूनच तुम्हाला 10च्या 10 प्रश्न येणार हे मी तुम्हाला ॲश्युरिटी देतो. त्यामुळे याच्यात कुठले कुठले पॉईंट आहेत. नंबर 1 आपली घटना बनली कशी, त्याच्यानंतर मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे, प्रिएम्बल ज्याला तुम्ही प्रस्तावना म्हणता, सरनामा म्हणतात ते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेल्या काही गोष्टी जसं की सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता, त्याच्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला तुम्ही समान नागरी कायदा म्हणता, हे टॉपिक तुम्हाला करायचे व्यवस्थित. त्यानंतर केंद्र राज्य संबंध सारखा टॉपिक तुम्हाला करायचे ज्याच्यातून प्रश्न येतो, जसं की सरकारी आयोगावरती प्रश्न आलेला आता. त्यानंतर आपल्या इथे काही राज्य सरकार संदर्भातले टॉपिक आहेत, जसं की आपल्या इथं राज्यपाल आहेत, आपल्या इथं मुख्यमंत्री आहेत, आपल्या इथं विधानमंडळ आहे, विधानमंडळाच्या काही समित्या असतात त्या आहेत. ह्या सगळ्या टॉपिकवरती जे जे पॉईंट मेन्शन केले ते पॉईंट तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचे आहे. सो सध्या तुम्ही पॉलिटीमध्ये ह्या गोष्टी ऑलरेडी केल्यात, याला जरा पॉलिश करा, यांच्या नोट्स काढा आणि ह्याच पॉईंटवरती तुम्हाला फोकस करायचं आहे आणि इतकेच पॉईंट सतत रिवाईज करायचे म्हणजे तुम्हाला 10 पैकी 10 आले पाहिजे. मी जिथं म्हणतोय पैकीच्या पैकी आले पाहिजे तिथे पैकीच्या पैकी आलेच पाहिजेत, त्यामुळे तुम्हाला पास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे RTI RTS मध्ये पैकीच्या पैकी आले पाहिजेत, पॉलिटीमध्ये सुद्धा पैकीच्या पैकी आले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आणि 10 प्रश्न येतील पण त्याच्यावरती, सो 10 प्रश्न नोट करून ठेवा. नेक्स्ट आहे महाराष्ट्राचा इंडियाचा जॉग्राफी. आता बघा पहिलं काय लिहायचे मुख्य परीक्षेच्या पेपरमध्ये, फक्त महाराष्ट्राचा भूगोल असं लिहायचे आणि खरोखरच ते महाराष्ट्राच्या भूगोलांवरती प्रश्न टाकायचे. 10 प्रश्नांवरती कंप्लीट फोकस महाराष्ट्रावरती असायचा. परंतु आता ज्या अर्थी त्यांनी भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल असं लिहिलंय ते एक लक्षात घ्या, तुम्हाला भारताच्या भूगोलाचे पॉईंट्स पण इथं कव्हर करायचे आहेत आणि त्यांनी जे पॉईंट दिले तेच दोन्ही ठिकाणी कव्हर करायचे. म्हणजे जो पॉईंट तुम्ही समजा इमॅजिन करा, तुम्हाला उदाहरण देतो, समजा वने फॉरेस्ट असा टॉपिक दिलाय त्यांनी, तर फॉरेस्ट करताना काय करायचं, क्लासिफिकेशन वनांचं जे आहे ते भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये कसं आहे ते बघून घ्यायचं आणि त्याच वेळेस महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये पण बघून घ्यायचं. समजा त्यांनी नद्या दिल्यात, महाराष्ट्राच्या नद्या पण बघून घ्यायच्या, भारताच्या पण नद्या बघून घ्यायच्या. म्हणजे करताना काय करायचं, तुमचा इंडिया पण फोकस असला पाहिजे आणि महाराष्ट्र पण फोकस असला पाहिजे हे लक्षात ठेवा. त्यामुळे आता महाराष्ट्रावरती फक्त प्रश्न येणार नाहीत, भारतावरती सुद्धा प्रश्न येणार आहेत आणि भूगोलावरती मला वाटतंय पुन्हा ते 10च प्रश्न विचारतील. आणि याला जोड दिली आहे त्यांनी पर्यावरणीय भूगोलाची, म्हणजे पर्यावरणाचे भूगोल दिले. हा परत पॉईंट कोणाला ऍडव्हान्टेज ठरणार आहे, ज्यांनी ऑलरेडी राज्यसेवा मुख्य दिलेले आहेत. त्यामुळे नवीन पोरांनी इथं कमी पडायचं नाही, भूगोलामध्ये तुम्हाला पर्यावरणीय भूगोल पण वाचायचं आहे. आता तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये आम्ही कशाची जोड देऊ पर्या, तुम्हाला मी याचा सोर्स सांगतो जो बेस्ट सोर्स राहील मला वाटतं. तुम्ही GS1चा राज्यसेवेचा मुख्यचा सिलेबस घ्या आणि त्याच्यामध्ये पर्यावरण नावाचा एक टॉपिक दिलेला आहे.
तो टॉपिकमध्ये जेवढे जेवढे घटक मेन्शन केले ते सगळे घटक तुम्हाला करायचे. त्याच्यानंतर इकॉलॉजी नावाचा एक टॉपिक दिलाय त्याच्यामध्ये, ते पण घटक तुम्हाला करायचे. हे जर तुम्ही कव्हर केलं तर पर्यावरणाचे तुमचे कुठलेही मार्क जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही राज्यसेवा GS1 भूगोलाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये पर्यावरणीय भूगोल नावाचा एक टॉपिक दिलाय, तो तुम्ही जर व्यवस्थित केला तर मला वाटतं तुमचे इथले मार्क जाणार नाहीत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, पर्यावरणावरती जास्त प्रश्न येणार नाहीत. पर्यावरणावरती तुम्हाला 5 ते 7 प्रश्न बघायला मिळतील आणि भूगोलावरती 10 प्रश्न. पण टोटल जर बघितलं भूगोल तर तुम्हाला ते मोठा मार्क देऊन जाणार, 15 ते 20 मार्क देऊन जाईल. त्यामुळे त्याच्यात गाफील राहू नका. पर्यावरण सुद्धा करायचंय आणि तिथे तुम्हाला मी इझी सोर्स सांगितलाय सिलेबसचा, तो तिथून बघायचे, ते पॉईंट्स तिथून बघायचे. मला असं वाटतं की घोरपडे सरांचं पुस्तक वापरू शकता, IS शंकर सरांचं पुस्तक वापरू शकता. पण वाचताना खूप सिलेक्टिव्ह वाचायचं. म्हणजे काय सिलेक्टिव्ह वाचायचं म्हणजे काय, तुम्हाला मी सिलेबस सांगितलाय कुठून करायचं, तर तो सिलेबसमध्ये तुम्हाला व्यवस्थित पॉईंट दिले, ते पॉईंट तेवढे तिथून करून घ्यायचे त्या पुस्तकांमधून. आपलं जे कंबाईनचा मुख्यचा सिलेबस आहे तो तेवढा इलॅबरेट केलेला नाहीये, त्याच्यात मोघम असे पॉईंट दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ते पॉईंट तर बघाच, परंतु मी तुम्हाला जे रेफरन्स सांगितलंय तिथून ते पॉईंट करा. ते तुमचे कुठल्याही पुस्तकातून करा, इंटरनेटवरून करा, युट्यूबवरून करा, पण त्या पॉईंटला स्टिक राहा. जास्त आजूबाजूला फिरू नका. ते जे पॉईंट दिले तेच व्यवस्थितरित्या करा. म्हणजे काय होईल, तुमचं व्यवस्थितरित्या पर्यावरणाचे 5 किंवा 7 जेवढे क्वेश्चन येतील ते कव्हर होतील. पण मला वाटतं जास्त 10-15 क्वेश्चन येणार नाहीत. तुम्हाला 5 ते 6 क्वेश्चन येऊ शकतात. आणि भूगोलावरती 10 प्रश्न, म्हणजे टोटल भूगोलाचं वेटेज वुड बी 15 क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट आहे आणि इथे पैकीच्या पैकी मार्क येतील का? डेफिनेटली येणार नाहीत, परंतु तुम्ही एक 80-90% इथं ॲक्युरेसी आणू शकता. भूगोल तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे, त्याच्यात काही नाविन्यपूर्ण नाहीये, ते तुम्हाला फक्त रिवाईज करायचंय. पर्यावरणीय भूगोलाला तुम्हाला थोडंसं इथं करावं लागेल, जे तुम्ही ऑलरेडी बऱ्याच लोकांनी केलेलं नसेल. जे ऑलरेडी मुख्य परीक्षा देतात त्यांचं असेल, परंतु नवीन मुलं जी देणार आहेत त्यांनी ह्या गोष्टीकडे फोकस करा. नेक्स्ट आहे आपल्याकडे सांगायचं म्हणजे नवीन अंतर्भाव झालेला मुख्य परीक्षेचा सिलेबस मध्ये, तो म्हणजे विज्ञान. विज्ञान हा घटक पूर्वी मुख्य परीक्षेत नव्हता कंबाईनच्या, तो आता टाकलेला आहे त्यांनी. त्यांचा काय हेतू आहे त्याच्या मागचा मला माहिती नाही, पण तो विज्ञान टाकलाय. आणि तुम्हाला सांगतो याच्यावरती किती प्रश्न येणार, तर 15 प्रश्न तरी फिक्स आहेत विज्ञानावरती. आणि ह्या 15 प्रश्नांचा जो एरिया आहे तो पूर्व परीक्षेला 15 प्रश्न जेवढे आहेत तेवढा आहे. आणि सायन्सचा जर ट्रेंड बघता आपला 2-3 वर्षांचा, हा डिफिकल्ट लेवलचा ट्रेंड आहे. मी सुद्धा ज्यावेळेस परीक्षा दिलेल्या आहे 17-18च्या दरम्यान कंबाईनच्या, त्यावेळेस जो सायन्सचा ट्रेंड होता तो जरा नॉर्मल होता. त्याच्यामध्ये जवळपास 12-13 प्रश्न सुद्धा मी आणलेले आहेत. पण तो आताचा ट्रेंड पाहता मला तो तितका इझी वाटत नाहीये. त्यामुळे विज्ञानाला तुम्ही ग्रांटेड घेऊ नका. आणि विज्ञान तुमचा डिसाइडिंग पण ठरणार आहे या परीक्षेमध्ये. त्यामुळे विज्ञानाचं तुमचे काही कच्चे दुवे असतील, तुमचे काही पॉईंट्स कव्हर झालेले नसतील, कन्सेप्ट नसतील, तर ते करून घ्या. मोठा कालावधी तुमच्याकडे 3-4 महिन्यांचा आहे, इथे तुमचं हे होऊ शकतं. आणि त्यांनी पॉईंट स्पेसिफिकली मेन्शन केलेत. एक पॉईंट लिहिलाय पहिला, तो म्हणजे तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री जे कॉमन आहे, झुऑलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र आणि बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र. अशा पद्धतीने त्यांनी ऑलमोस्ट 4 पॉईंटमध्ये सगळं विज्ञान कव्हर करून टाकलेलं आहे. विज्ञानासंदर्भात मी 2 व्हिडिओ बनवलेत, बायोलॉजीचा पण बनवलाय आणि केमिस्ट्रीचा बनवलाय. जर तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबसमध्ये काय घटक आहे त्याच्या ते जर जाणून घ्यायचं असेल तर त्यांची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, किंवा तुम्ही व्हिडिओच्या लिस्टमध्ये जाऊन सुद्धा ते 2 व्हिडिओ बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला मी बायोलॉजी कसं करायचंय आणि केमिस्ट्री कसं करायचं हे टाकलेलं आहे. फिजिक्सवरती मी एक व्हिडिओ बनवेन, त्यावेळेस तुम्हाला ते सुद्धा कळून जाईल. बायोलॉजीमध्ये म्हणजे तिथं झुऑलॉजी पण आलं आणि बॉटनी सुद्धा आलं, म्हणजे प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र दोन्ही त्याच्यात कव्हर होते. नेक्स्ट आहे नवीन अंतर्भाव झालेले परत 2 घटक आहेत, ते म्हणजे कम्प्युटर ICT आणि दुसरं आहे रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, ड्रोन फोटोग्राफी आणि GIS ॲप्लिकेशन. हे तुम्हाला कधीच नव्हतं. हे कुठून त्यांनी उचलले ते पण सांगतो. हे त्यांनी उचलले राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो GS1चा सिलेबस आहे भूगोलाचा, तिथून हे उचलले. पण हे खूप प्रिमिटिव्ह लेवलला विचारणार, तुम्हाला मी ॲश्युरिटी देतो. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, त्याचे वापर काय आहे, मेन म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट कळले पाहिजे. रिमोट सेन्सिंग काय आहे, त्याच्यामध्ये कोणते हार्डवेअर वापरले जातं, कोणतं सॉफ्टवेअर वापरले जाते, त्याच्यात ते घटक कोणते आहेत. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला याचा सिलेबस कुठे मिळेल, परत एकदा तेच सांगतो. GS1चा जो मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे राज्यसेवेचा, तिथे यांचे टॉपिक मस्त दिलेले आहेत. त्यांनी सेग्रिगेट करून दिले की रिमोट सेन्सिंगमध्ये काय वाचायचंय, GIS मध्ये काय वाचायचंय, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये, एरियल फोटोग्राफीमध्ये काय वाचायचं, हे सगळं तुम्हाला तिकडे मिळेल. त्यामुळे जी लोक खूप क्वेश्चन मार्क घेऊन आलेले आहेत ना, त्यांनी डेफिनेटली एकदा GS1चा सिलेबस बघा. त्याच्यात तुम्हाला जे पॉईंट दिले ते तुम्हाला इथं वाचायचे. ICT जो टॉपिक आहे, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती संप्रेषण तंत्रज्ञान वाचायचे, म्हणजे थोडक्यात कम्प्युटरचे काही बेसिक कन्सेप्ट वाचायचे. आणि ते तुम्हाला कुठून बघायला मिळतील, तर जुने आपले कंबाईनचे जे पूर्व परीक्षेचे मुख्य परीक्षेचे पेपर झाले तिथून तुम्हाला कम्प्युटरचे क्वेश्चन बघायला मिळतील. तर ते एकदा बघून घ्या. ICT कुठून वाचू शकता किंवा हे रिमोट सेन्सिंग वगैरे कुठून वाचू शकता, तर पहिला सोर्स सांगतो तुम्हाला बेसिक
NCERT मधून तुम्ही हे वाचू शकता. NCERTचं 11वीचं पुस्तक आहे. परंतु ज्यांना NCERT वाचायला जमत नाही त्यांनी काय करा, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे किंवा अजून मला वाटते भस्के सरांचं पण पुस्तक आहे, तिथून ही कन्सेप्ट एकदा वाचून घ्या. बघा ही बुक जी आहेत ना मी जी सांगतोय ती तुमचं एक बेसिक थोडंसं बनवून देतील, परंतु मी अश्युरिटी नाही देणार की या पुस्तकातून तुमचे प्रश्न कव्हर होतीलच. मे बी होतील, मे बी नाही पण होणार, परंतु तुमचं बेसिक जर प्रश्न आले तर तुमचे डेफिनेटली कव्हर होतील. त्यामुळे ही पुस्तकं वाचून घ्या. नंतर तुम्ही काय करू शकता, याच्यावर व्हॅल्यू ॲडिशन म्हणून इंटरनेट, यूट्यूब याच्यावर तुम्ही काही व्हिडिओज पाहू शकता. पण पाहताना, वाचताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपले जे पॉईंट्स दिलेत, जे मी तुम्हाला सांगितलं GS1चा सिलेबस इथे वापरायचा आहे, त्या पॉईंटला सोडून बाकीचं काहीही वाचायचं नाही. कारण तुमचं होणार पण नाही आणि हे कन्सेप्ट नवीन आहेत, बऱ्याच लोकांना डोकेदुखी ठरणार आहे. मला वेळ मिळाला तर मी तुम्हाला याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेन. जर तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जितके तुमची स्ट्रॉंग डिमांड असेल तेवढं मी त्याच्या प्रकर्षाने विचार करेन. आणि माझ्याकडे ऑलरेडी त्याच्या नोट्स आहेत राज्यसेवा मुख्यच्या, ते पण मी तुम्हाला त्याच्या आधारावरती व्हिडिओ बनवेन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याकडे ICT, रिमोट सेन्सिंग याच्यावरती महत्त्व द्यायचं आहे. मला वाटतं की ICT, रिमोट सेन्सिंग या ज्या गोष्टी आहेत त्याला 5 क्वेश्चन येतील आणि तुमचं जे राहिलेलं विज्ञान आहे त्याच्यावरती जवळपास 10 ते 12 क्वेश्चन येतील. म्हणजे तुमचं परत इथं विज्ञान डिसिजन मेकर ठरणार आहे. म्हणजे तिथे तुमचे 15 ते 20 क्वेश्चन येणार आहेत, जो की मोठा एरिया आहे. आणि हा एरिया जर तुमचा नाही कव्हर झाला तर तुम्हाला काय म्हणतात ते पेपरमध्ये कमी मार्क मिळण्याची पण चान्सेस असू शकतात. त्याच्यानंतर येऊया पुढच्या टॉपिककडे आणि शेवटच्या टॉपिककडे GS मधल्या, ते म्हणजे इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्सचा जर विचार केला तर हा टॉपिक पण परत तुम्हाला नवीन नाही आहे, पण देताना त्यांनी टायटल काय दिलंय, इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र, प्लॅनिंग म्हणजे नियोजन, आणि तिसरा शब्द लिहिलाय डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की आपल्याला विकासाचं अर्थशास्त्र बघायचंय, मुलांना विकासाचं अर्थशास्त्र जमलं पाहिजे. आणि मग त्यांनी क्लिअर कट त्यांनी त्याच्यामध्ये पॉईंट दिलेले आहेत. आणि हे सुद्धा पॉईंट मी सांगतो, हे सुद्धा पॉईंट त्यांनी राज्यसेवा मुख्य जो GS4चा सिलेबस आहे तिथून बऱ्याच अंशी कॉपी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे तुम्ही काय रेफरन्सेस वापरू शकता, तर तुम्ही इथे सुद्धा तुमचं नॉर्मल जे ट्रेंड आहे, जे तुम्ही बुक वापरता तेच वाचायचं आहे, पण पॉईंट्सला स्टिक करायचं आहे. परत एकदा सांगतो, जे मुद्दे दिलेले त्यालाच तुम्ही चिकटून राहा, त्याच्या व्यतिरिक्त वाचायचं नाही. त्यांनी 2 क्लासिफिकेशन महत्त्वाचे केलेत. एक म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र. दुसरं आहे भारतीय अर्थव्यवस्था. या हेड्स खाली त्यांनी मॅक्रोमध्ये 3-4 पॉईंट दिलेत आणि भारतीय अर्थव्यवस्था याच्यामध्ये 7-8 पॉईंट दिलेले. सगळे पॉईंट ऑलरेडी तुम्ही बघितलेले, त्याच्यात कोणताही नवीन पॉईंट नाहीये. आणि तुम्हाला सांगायला आवडेल, हे पॉईंट तुम्ही जर केले, चांगल्या पद्धतीने रिवाइज केले, तर तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होईल. जे पॉईंट तुमच्यासाठी नवीन आहेत ह्या पॉईंट्समध्ये उदाहरण सांगतो, जसं की तुम्हाला एक कोऑपरेशन नावाचा टॉपिक आहे जो तुमच्यासाठी इथे नवीन आहे, ॲग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंट टॉपिक आहे. याच्यासाठी रेफरन्स काय घ्यायचा, परत तेच सांगतो. ह्या पॉईंटचे GS4 मध्ये टॉपिकमध्ये एक सिलेबस दिलेले आहेत, त्याच्यात पॉईंट्स दिलेले आहेत. ते पॉईंट्स तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये वापरायचे. ठीक आहे. सो त्या पद्धतीने तुम्ही ॲग्रिकल्चरचा टॉपिक दिलाय, त्याच्यामध्ये काही पॉईंट्स दिले ते वाचून घ्यायचे. त्यानंतर कोऑपरेशन दिले ते वाचून घ्यायचं. म्हणजे हे पॉईंट्स तुम्ही कुठे शोधणार मी तुम्हाला सांगतो. GS4चा जो सिलेबस आहे तो व्यवस्थितरित्या ह्या पॉईंटच्या आधारे करायचा. GS4चा सिलेबस हा जास्त आहे, सगळा GS4 करायचा नाहीये मी तुम्हाला सांगतोय. मिसअंडरस्टँड करू नका. मी काय सांगतोय, GS4चा सिलेबस घेऊन बसायचं आणि हे जे पॉईंट्स तुम्हाला दिलेत कंबाईन मुख्यमध्ये, त्या पॉईंट्सला तिथे शोधायचं, त्यांना मार्क करायचं आणि ते पॉईंट्स जे दिलेले आहेत ते व्यवस्थितरित्या तुमच्या रंजन कोळंबे किंवा देसले सरांचं पुस्तक किंवा अजून कुठचं पुस्तक तुम्ही वापरत असाल, रमेश सिंग सरांचं वगैरे, तिथून हे कव्हर करा. म्हणजे पॉईंट्सला सोडून वाचायचं नाही. पॉईंट्स हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या पॉईंटच्या आधारे ठरवायचं. इकॉनॉमिक्सवरती तुम्हाला सांगतो 15 क्वेश्चन येण्याची संभावना आहे. त्यामुळे इकॉनॉमिक्स आणि इतर विषय हे जवळपास 10-15 क्वेश्चनचा तुमचा समावेश दिसतोय. त्यामध्ये सायन्स, इकॉनॉमिक्स 15-15 कॅरी करेल, 30 मार्क ते. एन्व्हायरमेंट विल बी अराउंड 5 क्वेश्चन्स, जॉग्राफी विल बी अराउंड 10 क्वेश्चन्स, आणि त्याच्यानंतर तुमचं आहे पॉलिटी 10 प्रश्न विचारतील. करंट अफेअर आणि RTI RTS हे जवळपास 15 ते 20 क्वेश्चन विचारले जातील. त्याच्यानंतर तुमचं मॅथ्स रिझनिंग मला वाटतं 20 क्वेश्चन विचारले जातील. असं तुमचा 100 मार्काचा GSचा पेपर असणार आहे. ज्यांना संधी मिळाली आहे त्यांनी त्याचं सोनं करा, कारण की एवढ्या जागा तुम्हाला परत येणार नाहीयेत. ग्रुप बी आणि ग्रुप सी यांचा सिलेबस सेम आहे. आय रिपीट, ग्रुप बी आणि ग्रुप सीचा सिलेबस त्यांनी सेम दिलेला आहे. फक्त मला क्वेश्चनच्या डिफिकल्टी लेवलवरती ते थोडासा फरक करू शकतात. त्यामुळे जास्त मेजर डिफरन्सेस होणार नाहीयेत. त्यामुळे करताना थरोली दोन्ही सिलेबस करा. त्यांनी तुमच्यासाठी खूप जास्त सोयीचं केलंय. वेगवेगळे सिलेबस अवॉइड करून त्यांनी एकच कॉम्प्रिहेन्सिव्ह सिलेबस केलाय. तुम्ही ग्रुप बीची मुख्य परीक्षा द्या, नाही तर ग्रुप सीची मुख्य परीक्षा द्या. त्यांनी खूप चांगलं केलंय. त्यांनी एकच सिलेबस ठेवल्यामुळे तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि त्याचा फायदा करून तुम्हाला घ्यायचा आहे. सो मी अशा पद्धतीने तुम्हाला काही रेफरन्सेस सांगितलेले आहेत. इकॉनॉमिक्ससाठी मी वेगळा रेफरन्स नाही सांगणार आहे, तुम्हाला तेच वापरायचं. अजून एक ॲड करतो याच्यामध्ये इकॉनॉमिक्समध्ये जे पॉईंट्स दिलेत त्या पॉईंट्सवरती आलेले राज्यसेवेचे प्रश्न बघायचे तुम्हाला. राज्यसेवा मुख्यमध्ये GS4ला जे प्रश्न त्या पॉईंटवरती आलेत
ते प्रश्न बघा. मी जे बोलतोय ते काळजीपूर्वक ऐका आणि ते व्यवस्थितरित्या इंटरप्रिटेशन करा. मिस इंटरप्रिटेशन करू नका. मी काय म्हणतोय, तर याच्यात जे पॉईंट दिले ते तुम्ही GS4 मधल्या जे ऑलरेडी PYQ आलेले आहेत राज्यसेवा मुख्याला ते बघा आणि त्याच्या आधारे तुमचं प्लॅनिंग करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सायन्सला मी तुम्हाला रेफरन्सेस सांगतो. सायन्ससाठी तुम्ही रेफरन्स वापरू शकता फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. सगळ्यात पहिलं जुने आपली जी पुस्तकं आहेत स्टेट बोर्डाची, NCERTची ती वापरा. काही मुलं जर का भस्के सरांचं पुस्तक किंवा इतर कुठचं पुस्तक वापरत असतील ते वापरा. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्हाला सांगायला आवडेल तुम्ही लुसेंटचं जे प्रकाशनचं पुस्तक आहे ते वापरू शकता. त्याच्यात पूर्णतः त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी चांगल्या पद्धतीने दिले आणि लकीली इंग्लिशमध्ये जे एडिशन होतं त्याचं पूर्वी इंग्लिश आणि हिंदीमध्ये ते आता मराठीमध्ये पण ट्रान्सलेट केलेलं आहे. सो ज्यांना मराठीत वाचायचं आहे लुसेंट ते मराठीमध्ये घेऊ शकता. फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवरती ते अवेलेबल आहे. मी काही त्याचा प्रमोटर नाही आहे, पण मला असं वाटतं की लुसेंट हे मी सुद्धा माझ्या तयारी दरम्यान वापरलेलं आणि ते बऱ्यापैकी चांगलं पुस्तक आहे ज्याच्यात सगळंच कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर होतं. त्याच्यानंतर आहे एन्व्हायरमेंटसाठी मी तुम्हाला रेफरन्स सांगितलेत. जॉग्राफीसाठी मी काही रेफरन्सेस सांगणार नाही. सगळ्यात पहिलं मला असं सांगायला आवडेल स्टेट बोर्डाची आणि NCERTची पुस्तकांवर कमांड घ्या चांगलं. त्यामध्ये स्पेशली तुमचं NCERTचं 9वी, 10वी, 11वी, 12वी 4 पुस्तकं NCERTची वाचायची आहेत. नसतील कळत इंग्लिशमध्ये तर यूट्यूबवरती बऱ्याच लोकांनी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यावरती ते बघा आणि नंतर मग इंग्लिशमध्ये वाचा. सोबत स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचू शकता. सौदी सरांचं पुस्तक तुम्हाला वाचायचं असेल तर महाराष्ट्राच्या भूगोलासाठी वाचा. त्याच्यानंतर तुम्हाला RTI, RTS साठी मी सांगितलंय. पॉलिटीसाठी मी काही विशेष सांगू शकत नाही. सगळेजण लक्ष्मीकांत आणि कोळंबे सरांचं वापरतात तेच वापरायचे. फक्त पॉईंटला स्टिक राहायचे आणि जुने प्रश्न. त्याच्यानंतर तुमचं मॅथ्स रिजनिंगसाठी मी तुम्हाला PYQचा रेफरन्स सांगितलाय. मराठी इंग्लिश सुद्धासाठी मी व्यवस्थितरित्या सांगितलंय. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता करायचं कसं, तर ज्या लोकांचा खरंच स्कोर चांगला आहे आणि त्यांना असं वाटतं की मी खरंच क्वालिफाय होऊ शकतो, त्यांनी कामाला लागायचं. त्यांनी करायला चालू करायचं. आणि जे लोक राज्यसेवेसाठी थांबले तर त्यांनी 4 जूनसाठी थांबा पाहिजे तर 4 जून नंतर तुम्ही ह्याच्या कामाला लागू शकता. 4 जून नंतर अजिबात वेळ न दवडता तुम्ही ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि व्यवस्थितरित्या टाइम टेबल बनवा. जवळपास तुमची जर पूर्ण वेळ असाल तुम्ही अभ्यास करणारे तर जवळपास 7 ते 10 तासाचं शेड्यूल बनवून तुम्ही ह्या गोष्टी वर्कआउट करू शकता 4 महिन्याच्या कालावधीमध्ये. तुम्ही कसं प्लॅन करायचं वगैरे ह्याच्यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ बनवेन. त्याच्यात मी सांगेन कोणत्या विषयाला किती वेळ द्या वगैरे वगैरे. पण आत्ता मी तुम्हाला सांगतो तुम्हाला पुढचे 3-4 महिने जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल, जास्तीत जास्त वेळ बसावा लागेल आणि तेव्हा तुमचा हा सिलेबस कव्हर होईल. ह्या गोष्टी तितक्या इझी किंवा कॅज्युअली घेऊ नका. मुख्य परीक्षाला तर कॅज्युअली घेऊच नका मी तुम्हाला सांगतोय. कारण तुम्हाला कॉम्पिटिटर कोण आहेत, ऑलरेडी मुख्य परीक्षा दिलेले विद्यार्थी आहेत ज्यांना ऑलरेडी हातखंडा आलाय. मराठी इंग्लिशवरती कमांड आहे, त्यांचं इतर GS वरती कमांड आहे. त्यामुळे जर तुम्ही खरंच पास होण्याची इच्छा बाळगून आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, कॅज्युअली काही घ्यायचं नाही किंवा लाईटली घेऊ नका. तुम्हाला ह्या गोष्टी प्रॉपरच करायच्यात. टाइम टेबल तुम्हाला जर बनवायचं जमत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा की मला टाइम टेबल बनवायचं जमत नाहीये सर, टाइम टेबलवरती एखादा व्हिडिओ बनवा. तर मी त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवतो. किती वेळ बसायचं, कुठल्या विषयाला काय द्यायचं, किती वेळ द्यायचा हे सगळं आपण बोलू त्याच्यात. पण तुम्हाला जर वाटत असेल तसं तर मला कमेंटमध्ये कळवा. ठीक आहे. बाकीचं मी आता याच्यात जास्त काही बोलणार नाहीये. मी ऑलरेडी जवळपास अर्धा पाऊण तास बोललेलो आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये जर फायदेपूर्ण वाटत असतील, महत्त्वाच्या वाटल्या असतील, तुम्हाला जर याचा फायदा झाला असेल तर मला कमेंटमध्ये कळवू शकता. याच्यात काही रिफॉर्म सुचवायचे असतील, तुम्हाला जर याच्यामध्ये काही गोष्टी आक्षेपार्ह वाटत असतील तर मला त्या पण कमेंटमध्ये सुचवा. म्हणजे मी त्या चेंजेस करून पुढे अजून सुधारणा करू शकतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्हाला तुमच्या मित्रांपर्यंत ह्या व्हिडिओला पोहोचवायचं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अगोदर बरीच लोक सबस्क्राईब केलेले आहेत. तुम्हाला शेअर करता येईल आणि ह्या गोष्टींचा फायदा सगळ्यांना पोहोचू द्या. आपण याच्यावरती अजून व्हिडिओ बनवूया. थोडं मला अजून काही व्हिडिओ पाहिजे असतील विशेष टॉपिकवरती तर मला कळवा कमेंटमध्ये. मी त्याच्यावरती नोट्स काढून तुम्हाला त्या गोष्टींवरती सुद्धा मार्गदर्शन करेन. सो अशा पद्धतीने मग आपण थांबूया. मी रवींद्र माने, राज्यकर निरीक्षक 2017 बॅच थांबतो इथे. तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी आणि येणाऱ्या कंबाईनच्या आणि राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी. आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना ऑल द बेस्ट. धन्यवाद. गुड नाईट.